प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति को येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 30 ऑक्टोबर 2025 गुरुवार। याबेज, त्यांच्या आईने त्याचे नाव याबेज ठेवले कारण ती म्हणाली, मी त्याला वेदनेत जन्म दिली. पहिले इतिहास अध्याय 4 9 वचन. याबेज हा असा मनुष्य होता ज्याने प्रार्थनेद्वारे आपले दुःख आनंदात बदलले. त्याने सिद्ध केले की परमेश्वर फक्त प्रार्थना ऐकतोच नाही तर त्या उत्तरही देतो. याबेजने ठरवले की त्याचे सगळे दुःख आणि वेदना देवाची सामर्थ्याने नाहीशा झालेल्या पाहिजेत. आपला प्रभू पक्षपात करीत नाही. प्रेषित 10 अध्याय 34 वचन. ज्याने याबेजची प्रार्थना ऐकली आणि उत्तर दिले, तोच प्रभू तुझी प्रार्थना ऐकून नक्की उत्तर देईल. तुझे दुःख आनंदात बदलेल, तुझे अश्रू हसण्यात बदलतील, तुझे अपयश विजयात बदलेल आणि तुझी गडबडता गोडीमध्ये रूपांतरित होईल. आपल्याला करायचे एकच आहे, प्रार्थना करणे. एलियाही आपल्यासारखाच एक मनुष्य होता, तरी त्याने तळमळीने प्रार्थना केली. येशू स्वतः म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल, विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळाले आहे आणि ते तुम्हाला मिळेल. मार्कुस 11 अध्याय 24 वचन. आज तू थोडा वेळ बाजूला ठेवशील का मनापासून प्रार्थना करण्यासाठी? याकोब प्रेमाने तू देवाला तरुण म्हणशील काय, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. आपल्याला याबेजच्या आईच्या दुःखाचे नेमके कारण ठाऊक नाही, पण जेव्हा तिने त्याला जन्म दिला तेव्हा ती म्हणाली, मी त्याला वेदनेत जन्म दिला आणि त्याचे नाव याबेज ठेवले. सामान्यत बाळ जन्मल्यावर आई आपले सर्व दुःख विसरते आणि आपल्या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहून आनंदित होते. 10 महिन्याची गर्भावस्था आणि प्रसूतीची वेदना ती विसरते. पण ही आई मात्र दुःखात राहिली. तिने आपले दुःख आपल्या लेकरावर ठेवले आणि त्याचे नाव याबेज म्हणजे दुःखी ठेवले. बायबल त्यामागेच कारण सांगत नाही. कदाचित ती तीव्र दारिद्र्याने किंवा आजाराने त्रस्त होती, किंवा तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे गेला असेल. कदाचित ती तुच्छ मानली गेली आणि दुर्लक्षित झाली. काहीही कारण असो, तिचे दुःख तिच्या लेकरामागेही आले. प्रिय देवाचे लेकरांनो, लोकांना तुझे दुःख माहीत असो वा नसो, प्रभू ते नक्की जाणतो. तुझ्या हसूच्या प्रार्थना तो कधीच दुर्लक्षित करत नाही. तुझा आक्रोश त्याची अंतःकरणाला स्पर्श करतो का माहीत आहे, कारण त्याने दुःखाचा मार्ग चालला आहे. तो तुझे दुःख जाणतो आणि आपल्या स्वर्ण हस्ताने तुझे प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. पुढील ध्यानासाठी वचन. तो मनुष्याकडून तुच्छ मानला गेला व नाकारला गेला. तो दुःखाची मनुष्य आणि वेदनाचे परीक्षक असलेला होता. येसाया 53 अध्याय 3 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 20 अध्याय 21 अध्याय, संध्याकाळी 2 तिमोथेय अध्याय 4. धन्यवाद.